शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पालक सभेत प्रशालेच्या वतीने मी आपल्या सर्वांचेच मनपूर्वक स्वागत करते। मंद मंद सरींनी भिजणारा हा आषाढ मास, खरोखरच या रोजच्या पावसाच्या सरींनी आपलं मन पण किती मोहक होतं बरं। आणि आसपास बघितलं तर हिरवाईनी सगळा निसर्ग असा नटून गेलेला आहे आणि त्यामुळे मनामध्ये पण वेगळाच उत्साह, एक नवीन चैतन्य निर्माण होतं। आणि त्याचबरोबर रेलचेल सुरू होते ती धार्मिक सणांची। या आषाढ महिन्यात आषाढी एकादशी सारखा मंगलमय सण आहे, त्याच्यानंतर येते ती गुरुपौर्णिमा आणि नंतर लगेच अमावस्या येते, दिव्यांची अमावस्या, आपण दिव्यांची पूजा करतो आणि मग सगळे सणवार चालू होतात। म्हणजे चातुर्मासाला सुरुवात होते ती या आषाढ महिन्यापासून। त्यामुळे हा आषाढ महिना धार्मिक दृष्ट्या पण आपल्याला फार महत्वाचा वाटतो। आणि त्याचबरोबर या महिन्यात मुलांची नुकतीच शाळा सुरू झालेली आहे, त्यांना नवीन वर्ग, नवीन शिक्षक, नवीन पुस्तकं, नवीन युनिफॉर्म, याच्यामुळे अत्यंत आनंदाने आणि नव्या आशेने ते अगदी रममाण होऊन गेलेले आहेत त्यांच्या या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये। आणि त्यांची आता पुढच्या इयत्तेच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। पालक सभेच्या माध्यमातून आपणही पालक शाळेमध्ये येत असतो आणि या माध्यमातून आपण शिक्षकांशी वैचारिक देवाणघेवाण करत असतो। नुकतंच आपली वर्गाप्रमाणे पालक सभा झाली, ज्याच्यामध्ये शिक्षकांनी वर्षभराचे शालेय उपक्रम, शाळेचा आराखडा, ज्या स्पर्धा घेतल्या जातात, जे उपक्रम आपण राबवणार आहोत वर्षभरात, त्याची माहिती किंवा त्याची जी संवादाची देवाणघेवाण होती तर ती आपण त्या सभेच्या मार्फत केली। आणि आता आपण मार्गदर्शकांना इथं बोलवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या मुलाच्या व्यक्तित्व विकासासाठी त्याचं व्यक्तिमत्व विकास व्हावं किंवा तो फुलावा, बहरावा, यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे पालक म्हणून। आणि त्या संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख वक्त्या भारती विद्यापीठ पुणे येथील महिला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ज्यांनी प्राध्यापिका म्हणून ज्या कार्यरत होत्या त्या माननीय प्राध्यापिका सुचेता खोत मॅडम, आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्रीयुत राजेश पटवर्धन सर, पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष, ते जरी इथं उपस्थित नसतील तर त्यांचा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे, माजी उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रामचंद्र धर्मसाले सर। त्याचबरोबरीने आता या शैक्षणिक वर्षाच्या पालक शिक्षक संघाच्या नव्या उपाध्यक्षा म्हणून कामकाज पाहणाऱ्या माननीय सौ स्वाती देशपांडे मॅडम, आपल्या पालक शिक्षक संघाचे माजी उपसचिव माननीय श्रीयुत सुशांत कुलकर्णी सर, आणि त्याचबरोबरीने या पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितीमध्ये नवीन उपसचिव म्हणून निवडलेल्या माननीय सौ सरस्वती कोकणे मॅडम, त्याही येऊ शकलेल्या नाहीये। त्याचबरोबरीने पालक शिक्षक संघ कार्यकारिणीतील सर्वच सदस्य म्हणजे जे पालक आणि शिक्षक या समितीमध्ये काम करणार आहेत त्या सर्व सदस्यांचा मी इथे उल्लेख करते। या संघाचे सचिव म्हणून काम पाहणाऱ्या आपल्या शाळेतील शिक्षिका सौ मीनाक्षी भाटोडेकर मॅडम, ज्यांच्या प्रयत्नाने किंवा ज्यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम इथं घेण्याचा योग जुळून आला, त्या स्किल क्राफ्टच्या संचालिका माननीय सौ प्रतिभा जमखंडीकर मॅडम, उपस्थित पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर वृंद, मी आपल्या सर्वांचेच या पालक सभेमध्ये प्रशालेच्या वतीने पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करते। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि त्यानंतर शाळेच्या शिक्षिका ईशस्तवन सादर करते। शुद्धि दे, बुद्धि दे, हे दया घना, शक्ति दे, मुक्ति दे, आमुझा मना, शक्ति दे, मुक्ति दे, आमुझा मना, शुद्धि दे, बुद्धि दे, हे दया घना, शक्ति दे, मुक्ति दे, आमुझा मना, शक्ति दे, मुक्ति दे, आमुझा मना। कर्दमते उमजेना, उमजेना सत्य, उमजेना सत्य,
शक्ती दे मुक्ती दे रामुच्या मना शुद्धी दे बुद्धी दे वेदया घना शक्ती दे मुक्ती दे रामुच्या मना शक्ती दे मुक्ती दे रामुच्या मना शक्ती दे मुक्ती दे रामुच्या शाळेतही शिक्षक अभ्यासाबरोबर मूल्यांची रुजवणूक त्याच्यामध्ये करत असतात। शिक्षकांनी असंही समजू नये की मुलगा घरी गेला म्हणजे आपलं काम संपलं, किंवा पालकांनी अशा भ्रमात राहू नये की आता मुलगा शाळेत गेला म्हणजे सगळी जबाबदारी शाळेची आहे। तर पालक आणि शिक्षक यांच्या योग्य समन्वयाने आपल्याला आपल्या मुलामध्ये योग्य ते बदल करणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी या दोघांचाही संवाद असणं खूप खूप गरजेचं आहे। मग या मार्गात पुढे वाटचाल करताना आपल्याला योग्य अशा मार्गदर्शकाची गरज असते आणि म्हणूनच आपल्याला लाभल्या आहेत अशा प्रमुख व्यक्त्या माननीय प्राध्यापिका सुचेता खोत मॅडम। मी त्यांची आपल्याला थोडक्यात ओळख करून देते। माननीय प्राध्यापिका सुचेता तीर्थराज खोत त्या MA इलेक्ट्रॉनिक्स आहेत। भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागात व्याख्याता म्हणून त्या कार्यरत होत्या। भारतीय विद्यापीठाच्या महिला इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल चे कोऑर्डिनेटर म्हणून कार्यतत्पर राहून आता सध्या त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत। पुण्यातील COEP मधून इलेक्ट्रॉनिक्स इन डिजिटल सिस्टीम्स मध्ये त्यांनी ME पूर्ण केले। भारतीय विद्यापीठाच्या महिला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागाच्या विभाग प्रमुख या नात्याने त्यांनी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुढाकार घेतलेला होता। विद्यार्थिनींच्या अभ्यासातील प्रगतीबरोबरच त्याचा सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी अनेकविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे त्यांनी आयोजन केलेले होते। इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये त्याचे 18 संशोधनपर निबंध, नॅशनल कॉन्फरन्स मध्ये 4 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत। त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या शोध निबंधांचे सादरीकरणही तिथे केलेले आहे। त्यांनी मार्गदर्शन केलेल्या I2I स्टुडंट चॅप्टरला 2011 साली रांची येथील दीक्षांत समारंभात तिसरे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयीन चॅप्टर म्हणून डॉक्टर अमिताभ भट्टाचार्य मेमोरियल ट्रॉफी प्राप्त झालेली होती। त्यांच्या विभागाच्या IETE स्टुडंट चॅप्टरला सलग 7 वर्ष पुरस्कार प्राप्त झालेला आहे। भारतीय विद्यापीठ येथे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समन्वयक म्हणून त्यांनी कार्यकुशलतेने काम पाहिलेलं आहे। त्या सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयासाठी IIT तर्फे घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील परीक्षेत त्या टॉपर होत्या। NSS चे प्रोग्राम ऑफिसर म्हणून 2 वर्ष सक्रियतेने त्यांनी काम केलेले होते। भारतीय विद्यापीठच्या इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेलच्या समन्वयक तसेच तेथील ट्रेनिंग सेल कोऑर्डिनेटर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे। विद्यार्थिनींसाठी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम, ट्रेनिंग सेशन्स, ऍप्टिट्यूड टेस्ट, HR अँड GD, टेस्ट सिरीज क्लब असे विविध क्लब्स त्यांनी स्थापन केलेले होते। त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थिनी आज जगातील कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि उद्योजकही आहे। ही खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट आहे। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यशस्वीरित्या 35 वर्षांची सेवा करून त्या आता सेवानिवृत्त झालेल्या आहेत। त्या करिअर काउन्सिलर म्हणून विद्यार्थी, पालक, शिक्षकांना व्याख्यानांच्या आणि कार्यशाळेच्या माध्यमातून सध्या मार्गदर्शन करीत आहेत। अत्यंत उत्साही, अभ्यासू, कौशल्यवान व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख वक्त्याच्या रूपात लाभलेलं आहे आणि त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे जरी त्या पुणे येथे स्थित असतील, तिथं त्यांनी नोकरी तिथं सर्व्हिस त्यांची झाली असेल तरी मुळात त्या सोलापूरच्या आहेत आणि आपल्या संस्थेच्या हरिबाई इथं त्यांचं शालेय शिक्षण झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना खरंच निदान अभिमान वाटतो की हरिबाई सारख्या अत्यंत उत्कृष्ट अशा शाळेतनं त्या पासआउट झाल्या आणि आता मुलांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्या आता पुढं अप्रोच करत आहेत। मी त्यांचे प्रशालेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। मी माहेरवाशीण आहे आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेली आहे, तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आली आहे। तर माझ्याकडे कोणी चीफ गेस्ट वगैरे म्हणून कृपा करून बघू नका। ही म्हणजे सर्वप्रथम विनंती करते। आवाज उपस्थित असणारे व्यासपीठावरील मान्यवर सदस्य, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर वर्ग आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेला आजचा हा पालक वर्ग,
मला या कार्यक्रमासाठी बागेवाडी मॅडमनी इथे बोलवले. प्रतिभा ही माझी मैत्रीण शाळेतली, तर मी सगळ्यात पहिला त्या दोघींचे खूप खूप आभार मानते. आता मी खूप हा 2 वेळा शब्द वापरला, यामागे असं आहे की त्यांनी मला माहेरी यायचा एक चान्स दिला, पहिली तर गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मला माहिती नव्हतं की शिप्रमंडळीची अजून एक शाळा सोलापुरात आहे. मी आणि प्रतिभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या 1980 सालीच्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थिनी. आज आम्हाला 45 वर्ष झाली शाळा सोडून, पण मी अगदी म्हणजे इथे माझ्या मनात अशा संमिश्र भावना आहेत. म्हणजे त्यामध्ये आनंद आहे, समाधान आहे आणि त्याहीपेक्षा जास्त कृतज्ञता आहे. हदे प्रशालेच्या म्हणजे अंगणामध्ये आमचं बालपण फुललं. म्हणजे नुमवीमध्ये होतो आणि त्याच्यानंतर हदे प्रशालेमध्ये माध्यमिक शाळेत. तर तिथे आमचा म्हणजे शैक्षणिक आणि पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास घडला. आणि आज आयुष्यामध्ये जे काही यश मिळवलं आहे थोडंफार, तर त्याचं पूर्ण श्रेय हे शिप्रमंडळीच्या हरिभाई देवकरण प्रशालेतल्या शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर वर्ग आणि शिप्रमंडळीचे सर्व पदाधिकारी यांना जातं, हे मी नम्रपणे नमूद करते. हरिभाई देवकरण प्रशाला म्हणजे HDHS आणि वी आर प्राऊड टू बी HDNs. इथे येण्यापूर्वी बागेवाडी मॅडमनी शैक्षणिक वर्ष 24-25चा सृजन या वार्तापत्राचा अंक पाठवला होता. त्यामध्ये शाळेत होत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती मिळाली. मॅडमनी संपादकीयमध्ये म्हटल्याप्रमाणे जीवनाची गाडी जर सार्थकतेच्या दिशेने जायची असेल तर तिला शिक्षण आणि संस्कार या दोन्ही चाकांची गरज असते. आणि या जीवनाच्या गाडीला रुळावर ठेवायचं असेल, योग्य दिशा द्यायची असेल, तर ते काम शिक्षक आणि पालक या दोघांनी मिळून करायचे आहे. मग या वार्तापत्रात मी बघितलं, शैक्षणिक गोष्टींबरोबरच इतर उपक्रम ज्या म्हणजे ते खेळाचे असू दे, चित्रकला असू दे, पर्यावरणपूरक असू दे, असे वेगवेगळे उपक्रम इथे घेतले जातात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींच्या पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला मदत होते. इतकेच नव्हे तर सुट्टीचा उपयोग कसा करावा हे सुद्धा मॅडमनी संपादकीयमध्ये लिहिलं होतं. की पालकांना असं म्हटलं होतं की तुम्ही मुलांचे सहप्रवासी व्हा आणि सुट्टीमध्ये वेगवेगळे उपक्रम करून घ्या त्यांच्याकडून. घरामधल्या विविध कामामध्ये त्यांचा सहभाग असू द्या आणि एकत्र छान कुठे वेकेशनला जाणार असाल तर तिथेही तुम्ही म्हणजे एन्जॉय करा, असं छान लिहिलेलं आहे. तर त्यासाठी म्हणजे हे जे मार्गदर्शन वेळोवेळी होतं आहे शाळेतर्फे, तर शिप्रमंडळी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका बागेवाडी मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर वर्ग आणि तुमच्यासारखे सुजाण पालक यांचे मनापासून अभिनंदन. आता आपण आजच्या विषयाकडे येऊया. काळाची मी डेफिनेशन अशी करू इच्छितो. आपण पूर्वी म्हणायचो बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट, म्हणजे BC आणि AD. म्हणजे क्राइस्ट जन्मापूर्वी 100 वर्ष, 200 वर्ष, आणि आता जी वर्ष चालू आहे ती AD, म्हणजे आता 2025वे वर्ष सुरू आहे क्राइस्टच्या जन्मानंतर.
पण मला इथे नमूद करावंसं वाटतं की करोनापूर्वीचा काळ आणि करोनानंतरचा काळ आणि करोनातील काळ याचा मला विशेष इथे उल्लेख करावासा वाटतो. ते कशासाठी? कारण करोना 2019 मुळे आपल्या आयुष्यात प्रचंड बदल घडले. करोनापूर्वीचं आयुष्य हे या आयुष्यात डिजिटल युगाचा म्हणावा तसा प्रारंभ झाला नव्हता. पण करोनाच्या काळात जेव्हा सर्व जग म्हणजे नुसता भारतच नव्हे सर्व जग ठप्प झाले, त्या काळामध्ये शिक्षण कसे सुरू ठेवायचे मुलांचे, नंतर इंडस्ट्री कशा चालू ठेवायच्या, हा सर्व प्रश्न होता. तर तेव्हा ऑनलाईन एज्युकेशनचं महत्त्व कळलं आणि डिजिटल युगाचा खऱ्या अर्थानं प्रारंभ झाला असं मी म्हणतो. पण हे सगळं करत असताना काही धक्कादायक वास्तव सुद्धा मला तुमच्यापुढे ठेवावीसे वाटतं की म्हणजे आजच्या काळात काय होतं आहे, म्हणजे कोविड नंतरच्या काळात तर मुले ही मानसिकदृष्ट्या खचत आहेत. आता मी मुलांचं म्हणजे मी 5वी ते 10वीतले पालक आहे. तर 5वी ते 10वीतला वयोगट म्हणजे साधारण 10 वर्ष ते 16 वर्ष. तर आपण हा वयोगट आहे पौगंडावस्था, ॲडोलेसन्सचा काळ. हा खूप नाजूक काळ असतो मुलांच्या आयुष्यातला आणि पालकांच्या आयुष्यातला मी म्हणू शकते परीक्षेचा काळ असतो. कारण अशा ॲडोलेसन्ट मुलांना हँडल करणं ही खूप मोठी जबाबदारीची गोष्ट असते. तर धक्कादायक वास्तव काय आहे? तर या काळामध्ये मुले मानसिकदृष्ट्या खचत आहेत. 15% विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन आणि तणावाचं मुख्य कारण काय आहे तर सायबर ट्रोलिंग. लखनौ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी या संस्थेच्या आकडेवारीनुसार 13 वर्षापासूनची मुलं सुद्धा ऑनलाईन अपमानामुळे मानसिक त्रासात सापडतात. ऑनलाईन अपमान म्हणजे ट्रोलिंग म्हणतो आपण. आता ऑनलाईन अपमान म्हणजे काय? इंस्टाग्रामवर बऱ्याच मुलांचे अकाउंट आहेत किंवा व्हॉट्सअपवर मुले ग्रुप करून असतात. त्या ग्रुपवर एखादी निगेटिव्ह कॉमेंट कुठल्या मित्रांनी पाठवली किंवा इंस्टाग्रामवरल्या आपल्या फोटोला कोणी डिसलाईक केलं, हा अपमान समजला जातो आणि त्यातून मानसिक तणाव सुरू होतो. भारत विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येसाठी जागतिक राजधानी बनली आहे. दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करत आहे. 2021चा डेटा मी देते. 2021 मध्ये 13,089 मृत्यू. या आत्महत्यामागे मुख्य कारण आहे परीक्षेमध्ये अपयश, पालकांचा दबाव. मुलं बोलत नाही, आतून तुटत आहेत, म्हणजे मुलं एकटी पडायला लागली. हेल्पलाईन 1098 वरून मिळालेल्या माहितीप्रमाणे इमोशनल सपोर्टसाठी मुलांचे कॉल्स हे बालविवाहासारख्या गंभीर प्रकरणांपेक्षा जास्त होते. मग या सर्वांमध्ये पालकांचाही तणाव वाढत आहे. आई वडिलांना मुलं, करिअर, जबाबदाऱ्या यांच्या तणावाखाली अस्वस्थता, निद्रानाश, चिंता, क्रोधाचा उद्रेक होतो. पालकांचा तणाव थेट मुलांवर उतरतो, विशेषतः आईचा. आई जर मानसिकरित्या थकलेली असेल तर ती मुलाला प्रेमानं वागवू शकत नाही. हा मग चक्रव्यूह आहे. मुलाला प्रेम मिळत नाही, मग मूल चिडचिड होतं, मग त्यामुळे परत आई चिडचिडी परत मूल. हे चक्रव्यूह आहे. परीक्षा व अपयशामुळे होणाऱ्या आत्महत्या याही वाढलेल्या आहे. 2013 मध्ये 2471 विद्यार्थी फक्त परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या करत होते. आज ही परिस्थिती अधिक बिकट झालेली आहे. तुम्हाला आठवत असेल 3 इडियट्स पिक्चर बघितला सगळ्यांनी, आमिर खानचा. तो पिक्चर रिलीज झाल्यानंतर बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. कारण त्यांना असं वाटलं की या पिक्चरमधून आमिर खानने आमचीच गोष्ट सांगितली.
असं इतकी ती मुलं कनेक्ट झाली त्या मूवीशी आणि आत्महत्या केल्या. मानसिक आरोग्याविषयी अनभिज्ञता म्हणजे आरोग्य हे फक्त शारीरिक असतं, मानसिक आरोग्य बाबत काहीही अवेअरनेस नाही, तर पूर्णपणे अनभिज्ञता. तर आपला बाल्य एकटा पडतोय किंवा त्याला सतत असुरक्षित वाटतंय, भीती वाटते, तर त्याला काहीतरी होतंय, तर हे पालकांनी समजून घेऊन वेळीच सायकोलॉजिस्टकडे किंवा थेरपिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे नेणं आवश्यक आहे. तर पालकांनाच मानसिक आरोग्याविषयी अनभिज्ञता असल्यामुळे ह्या आजाराचं निराकरण होत नाही. तर 41% भारतीय युवक म्हणजे युवक म्हणतोय आता 15 ते 24 वयोगटातले मानसिक आरोग्यावर विश्वास ठेवतात. म्हणजे उरलेली 49% यांना हे पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. युवक विभक्त पालकत्व आणि त्याचा मुलांवर परिणाम. आजकाल डिवोर्सचं प्रमाणही वाढलं आहे आणि अशा डिवोर्सी पालकांमुळे नैसर्गिकरित्या मुलांवर परिणाम होतो. कुटुंबातील तणाव प्रेमसंबंध किंवा वैवाहिक वादांमुळे होतात. तर हे वास्तव मी मुद्दामहून तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तर आता काय होतंय, ही जी पौगंडावस्थेतली ॲडोलेसंट एजमधली मुलं आहेत, तर त्यांच्या वृत्तीमध्ये फरक झालेला आढळून येतोय. तर तो काय आढळून आलेला आहे फरक? तर एक चार्ट आहे इथे, प्रवृत्तीचं नाव आणि स्पष्टीकरण आणि लक्षणं. काय लक्षणं दिसतात? तर स्वतःची इतरांशी सतत तुलना करणे. मुलांना तसंच पालकांनाही वाटतं आपल्या मुलांची तुलना करायची. जर एखाद्या घरी 2 मुलं आहेत, मोठा मुलगा हुशार आहे, धाकटा मुलगा थोडासा अभ्यासात वीक आहे, तर त्यांची तुलना करायची आणि लहान धाकट्याला म्हणायचं की बघ मोठा कसा सगळा पहिला नंबर असतो, अभ्यासातही हुशार आहे, खेळातही पहिला येतो. तर इतर सतत तुलना. मग हे लक्षण काय? हे कशामुळे घडतं? तर सोशल मीडियावरील परिपूर्ण जीवन पाहून स्वतःला कमी लेखणं किंवा न्यूनगंड वाटणं. तर समजा इंस्टाग्रामवर मित्रांनी किंवा व्हॉट्सअपवर एखाद्या आपल्या मित्रमैत्रिणींनी फोटो पोस्ट केले, वेकेशनवर गेलेले, सगळेजण गोव्याला गेले, छान मजा करतायत, पण यावेळी एखाद्या मुलाच्या पालकाला जमलं नाही वेकेशनवर न्यायला किंवा गावी न्यायला, तर मग लगेच त्याचं वाईट वाटणं, त्याच्याबद्दल न्यूनगंड वाटणं असं होतं. सोशल मीडिया आधारित आत्ममूल्य म्हणजे स्वतःचं मूल्यमापन सोशल मीडियावरनं करायचं. लाईक्स, फॉलोअर्स यावर आधारित स्वतःची किंमत ठरवणं. म्हणजे इंस्टाग्रामवर मी जर फोटो अपलोड केला तर त्याला किती लाईक्स मिळाले, मग अरे वा मला 50 लाईक्स मिळाले, मला 150 लाईक्स मिळाले. माझे फॉलोअर्स किती आहेत? 300 फॉलोअर्स झाले. मग ह्याच्यामध्ये अभिमान वाटणं. मग ते जर माझ्या मित्राला जास्त फॉलोअर्स मिळाले, मग लगेच तुलना करणे, कमीपणा वाटून घेणे. मग स्वतःचं आत्ममूल्य दुसरे कोणी ठरवू शकत नाही हे त्या वेळात कळत नाही. कमी एकाग्रता आणि संयम हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. एकाग्रता कमी असणं किंवा संयमाचा अभाव असणं यामुळे काय होतं, अभ्यासाला बैठकच बसत नाही. बैठक बसणं 4थी पर्यंतच्या मुलांना बैठक बसणं खूप आवश्यक असतं. हे मी इथे शिक्षक आणि पालक असं आणि काउन्सिलर तिन्ही याच्यातून बोलते. बैठक हे 4थी 5वी पर्यंत मुलांची बसायलाच हवी. एका ठिकाणी 1 तास मुलांना किंवा सलग अर्धा तास तरी बसता यायला हवं. अर्ध्या तासाने 5-10 मिनिटाचा ब्रेक देऊन परत पुढचा अर्धा तास बसता आलं पाहिजे. तर दीर्घ अभ्यास मुलांना करता येत नाही, कारण बैठक नाही. संभाषण किंवा कामात लक्ष केंद्रित न होणं,
म्हणजे 4 लोक बोलत आहेत पण हां काय रे राजू काय बोला तुम्ही, नाही माझं लक्ष नव्हतं. म्हणजे तो तिथे असतो पण तरीही तिथे नसतो. तर संभाषण किंवा कामात लक्ष केंद्रित नव्हतं. स्वतःबद्दल गोंधळ आणि ओळख हरवणे, मी कोण आहे, माझं ध्येय काय आहे याबद्दल स्पष्टता नसते. अतिलोभ, फक्त पैसा कमवण्यावर लक्ष, हे मी युवकाबद्दल बोलते. तर कसं कमवायचं या विचारानं काय योग्य आणि काय मूल्यावर आधारित आहे हे विचार बाजूला पडतात. मग पैसा कोणत्याही मार्गानं मिळवला तरी चालतं, मला फक्त श्रीमंत व्हायचं. यामागे कारण काय? हा अतिलोभ. चिडचिडेपणा आणि आक्रमकता, सहनशीलता कमी, घरात आणि समाजात रागीट आणि असहिष्णू वर्तन. आता एक माझ्याकडे काउन्सिलिंगची केस चालू आहे एका मुलाची, तो 11वीत आहे. मग मी विचारलं त्याला काय होतंय नक्की तुला, नाही माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. मग काय काय झालं होतं, तर काही नाही मला अभ्यासच करावासा वाटत नाही आहे. आणि आई आणि आजी सारख्या भांडत असतात आणि मी म्हटलं तू लक्ष देऊ नको ना त्याच्याकडे, मोठ्यांचा विषय आहे तो. नाही, हॉलमध्ये भांडतात त्या आणि हॉलच्या शेजारीच माझी खोली आहे, त्यामुळे मला ते भांडण ऐकू येतं. मग आई कामाला गेली की आजी दिवसभर रडत बसते, मग मला वाईट वाटतं. मग हे सगळं बघून मग मी म्हटलं मग काय व्हायला लागलं, मग माझी चिडचिड होते. मग चिडचिड झाल्यावर तू काय करतोस, नाही मी समोर जे दिसेल त्याला लाथ मारतो, मला असं सगळं फेकून द्यावं वाटतं आणि मोठा राग मोबाईलवरच मी काढतो, मी मोबाईल फेकून देतो. तर हे जे आहे सहनशीलता कमी होणे, घरात आणि समाजात रागीट आणि असहिष्णू वर्तन, ही एक वृत्ती वाढत चालली, ही एक लक्षणं दिसायला लागली. झटपट यशाची अपेक्षा, 2 मिनिट्स नूडल 2 मिनिटात बनतात, पण यश 2 मिनिटाच्या श्रमाने नाही मिळत. यशाला खूप कष्ट करायला लागतात. तर मेहनत न करता लगेच यश मिळवणं किंवा पैसा किंवा प्रसिद्धी हवी असते, तर तसं प्रॅक्टिकली शक्य नसतं. ऑनलाईन ॲडिक्शन हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम फक्त मुलांचा नाही पालकांचाही आहे. मी जर आता विचारलं की तुम्ही किती वेळ व्हॉट्सअपवर असता किंवा असं मी विचारलं की मोबाईल ठेवून तुम्ही किती वेळ एकटे राहू शकता मोबाईल शिवाय, तर आज बऱ्याच पालकांचे उत्तर वेगवेगळे असू शकतील आणि बरेच पालक असे असतील की नाही मोबाईलशिवाय आम्हाला जमतच नाही. तर पहिला प्रॉब्लेम ऑनलाईन ॲडिक्शनचा पालकांमध्ये आहे आणि मग नॅचरली मुलांना कोणत्या अधिकारांना आपण बोलणार, तर सतत मोबाईल, रील्स, गेम्समध्ये गुंतलेले, व त्याच्यामुळे झोप आणि आरोग्यावर परिणाम. भावनिक तोडले म्हणजे डिस्कनेक्ट, पालक, शिक्षक आणि नात्यांपासून दूर जाणे, कोणी आपलं नाही अशी भावना. आता त्याच मुलाचं मी उदाहरण देते, काही नाही आई बाबाला माझं काही पडलेलं नाही आहे, मला अभ्यास होत नाही, पण त्यांचं माझ्याकडे लक्षच नाही. ते असं म्हणतात मला नसतं की तू काही काळजी करू नको, अभ्यासाचं टेन्शन घेऊ नको, पण 2 दिवसांनी म्हणतात तू शेजारचा प्रवीण आहे ना, त्याला IITत ॲडमिशन मिळाली, त्याचे आईवडील किती खुश असतील ना. म्हणजे काय, म्हणजे इनडायरेक्टली ते मला सुचवू पाहतायत का, मग त्याचं टेन्शन मला येतं. तर हे जे आहे पालक, शिक्षक व नात्यांपासून दूर जाणे, मग कोणाशी बोलायचं नाही, कुठल्या कार्यक्रमाला, नात्यातल्या कार्यक्रमाला यायचं नाही, ही भावना तयार होते. बाह्य दिखाव्यासाठी जगणं, बनावटपणा, बाहेरच्या जगात मात्र अगदी टिपटॉप राहायचं. म्हणजे तो मुलगा जेव्हा माझ्याकडे आला
मला असं वाटलंच नाही की सोशल मीडियाची आणि शैक्षणिक स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. मानसिक आरोग्य आणि व्यसनाची वाढती समस्या. तर हे सर्व असल्यामुळे जर मुलांचं मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक सशक्तीकरण करायचं असेल तर यासाठी सजग पालक असणं खूप खूप गरजेचं आहे. आता सजग पालक म्हणजे काय? इंग्लिशमध्ये माइंडफुल पेरेंट्स. तर फक्त लक्ष ठेवणारे, बारीक लक्ष ठेवणारे मुलांवर ही सजगता नव्हे, तर मुलांचा शैक्षणिक, भावनिक, सामाजिक, आहार-विहार, मूल्य, नंतर मैत्री, करिअर ह्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे सजग पालकत्व. तर ऐकणारे, फक्त सांगणारे नाही, तू हे करा, आज संध्याकाळपर्यंत हा धडा व्हायला पाहिजे बघ. हां ताई काय चाललंय? हां ते लायसन्सचं काम झालं का? हां उद्यापर्यंत ते करून व्हायला हवं. म्हणजे नुसतं सांगायचं, त्यांची काय बाजू आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे ऐकायचंच नाही. संवाद करणारे, फक्त आदेश देणारे नाही, मुलांबरोबर संवाद करायला हवा. मग यामध्ये हे करत असताना पालकांच्याही चुका होतात. पालक काही अभावातून पडलेले नाही, बरोबर ना? आज आपण सगळेजण या पृथ्वीवर तलावर आहोत म्हणजे आपण कधी ना कधी, कुठे ना कुठे तरी चुकत असतो. वी ऑल आर ह्युमन आणि माणसाकडून चुका होतात. तर चुका जेव्हा तुम्हाला लक्षात येतात तेव्हा स्वतःच्या चुका लक्षात आणून घेऊन त्या सुधारून मुलांसाठी रोल मॉडेल बनणारे ते म्हणजे सजग पालक. मग आता सजग सजगतेतूनच सशक्ततेची पायाभरणी होत असते. मग आता तुम्हाला एखादं झाड आहे, एखादं झाड कधी बळकट होईल, झाड कधी एखादं स्ट्रॉंग होईल जेव्हा त्याची मुळं खोलवर मातीत रुजली जाते, तेव्हा ते झाड स्ट्रॉंग होईल, बळकट होईल. त्याप्रमाणे आपल्या मुलांसाठी जर तुम्ही मशागत केली, म्हणजे मुलांवर मशागत केली, त्यांच्या भावनिक, शारीरिक, भावनिक, नैतिक गरजा समजून घेऊन त्यांना मुलांचा भावनिक आणि नैतिक पाया स्ट्रॉंग बनवला. आणि हे कसं शक्य आहे? प्रेम, संवाद आणि शिस्त या खत पाणी घालण्यावर शक्य आहे. मग हाच मुलाच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे. सजगतेचे आधुनिक मुद्दे काय? आजच्या काळातले सजगतेचे मुद्दे काय? म्हणजे सजगता फक्त डिजिटल सजगता आहे का? तर डिजिटल सजगता मी सांगितलं की मोबाईलचा मर्यादित वापर पाहिजे, इंटरनेटचा मर्यादित वापर, बरोबर. नंतर भावनिक सजगता ही कधी होईल? तर संवादातूनच भावना समजून घेता येतील आपल्या मुलांच्या. शैक्षणिक सजगता म्हणजे स्टडी लाईफ बॅलन्स. एक म्हणजे कंटिन्युअस 4 तास अभ्यास करू शकणार नाही, त्यालाही ब्रेकची गरज आहे, त्यालाही वेगवेगळ्या गोष्टी, खेळाची गरज आहे, म्हणजे इतर कौशल्यांची गरज आहे, म्हणजे हॉबीज म्हणतो आपण, चित्रकला, नंतर गाणं, खेळ. तर हा जो स्टडी लाईफ बॅलन्स आहे, आज आपण मोठ्यांसाठी काय म्हणतो? वर्क लाईफ बॅलन्स. तसं मुलांसाठी स्टडी लाईफ बॅलन्स साधणं हे महत्त्वाचं आहे. आणि ही शैक्षणिक सजगता पालकांमध्ये असली पाहिजे. आहार सजगता हे खूप महत्त्वाचं आहे. संतुलित आणि पारंपरिक आहार मुलांना मिळाला पाहिजे. तर इथे मी एकच मिनिट.
पुढच्या स्लाईडमध्ये मी उदाहरण देईन. मूल्यांची सजगता, मूल्य कुठली? प्रामाणिकपणा, नंतर वेळ पाळणे, सहकार्याची भावना, सहानुभूती, नंतर ट्रॅफिकचं पालन करणं, एक सिव्हिक सेन्स असणं, ही सर्व मूल्य ही कुठून येतात? ही घरातूनच सुरू होतात. आणि घरातून सुरू होतात हे नुसतं सांगण्याने होणार नाही आहे, हे पालकांनी कृतीतून शिकवायचं आहे. तर ही काही चित्र आहेत बघा. मोबाईलचा मर्यादित वापर पालकांनी करायचा आहे. स्टडीला एक बॅलन्स हवा आहे. म्हणजे आई प्रेमानं तिला काहीतरी सांगते, शिकवते. संवादातून भावना समजून घेणे, म्हणजे आईला आजीबरोबर छान बोलताना बघतायत मुलं, मग त्यांच्याही भावना त्यांनाही भावनिकरित्या सुरक्षित वाटतं. कृतीतून शिकवणं, जेवणाआधी प्रार्थना करणं, हे आई वडिलांनी केलं तर मुलं आपोआप करते. आडनिड वय, पौगंडावस्था, म्हणजे वय वर्ष 10 ते 18-19, ॲडोलेसन्स काळ म्हणतो आपण. ह्याचं दुसरं नाव आहे बदलांचं वादळ. ह्या काळामध्ये मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात. आणि हा बदल होत असताना त्यांच्याकडून कधी कधी वेगळ्या पद्धतीनं वागलं जात असतं. मुली आरशासमोर जास्त वेळ बसायला लागतात. मुलंसुद्धा कधी आरशासमोर राहणारा मुलगा छान जेल लावून केस विंचरतोय असा दिसायला लागतो. टिपटॉप राहायचं असतं. आई रणबीर कपूरने बघ ना, तो कसा छान ड्रेस घातलाय त्या पिक्चरमध्ये, मलाही तसाच ड्रेस हवा आहे, अशा मागण्या सुरू होतात. तर बरेच प्रश्न पडतात या काळात त्यांना. हे असं का आहे? मला असं का होतंय? माझ्यामध्ये हा का बदल होतोय? तर ह्याची उत्तरं सायंटिफिकरित्या आई वडिलांना देता आली पाहिजे. आणि यात शाळेचाही मोठा सहभाग आहे. आणि मला वाटतं प्रत्येक शाळा यासाठी वेगवेगळे लेक्चर्स आणि अरेंज करतच असतात. तर प्रश्नांद्वारे संवाद साधला पाहिजे. मुलांना दामटायचं नाही, काहीतरी असलं विचारायचं नाही चुकीचं. तर तिला सांगायचं, त्याला सांगायचं, हे बदल तुझ्या शरीरात का होत आहे, तुला असं का वाटतंय, तर हे सांगता आलं पाहिजे खुलेपणानं. तर समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि या काळामध्ये पालकांचा संयम आणि समजूतदारपणा कसाच लागतो. आपणच त्यांचे हिरो. मग मुलं ही ना ऐकत नसतात, ती पाहत असतात, निरीक्षण करत असतात. घर ही पहिली आणि कायमची शाळा, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. कायमची शाळा. त्यामुळे पालकत्व म्हणजे बरेच माझे कलिग्स आणि बऱ्याच मुलींना मी बघितलं, यंग मुलींना जन्म दिला, शाळेत ॲडमिशन घेतली, शाळेच्या शिक्षक शिक्षिकांवर मुलांना सोपवलं, माझी जबाबदारी संपली, आता काय करायचंय ते तुम्ही शाळेत काय शिकवता? आम्ही शाळेत घातलंय, तुम्ही तयार करायला पाहिजे आमच्या मुलांना. म्हणजे जणू काही आता ही पूर्ण शाळेची जबाबदारी. शालेय शिक्षण संपतं, लगेच ज्युनियर कॉलेज. मग ज्युनियर कॉलेज, मग क्लासच्या टीचरना धारेवर धरायचं. मग तुमचा रोल काय, तुम्ही काय करताय, म्हणजे स्वतःच्या जबाबदारीचं भान नसणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि ही पालकत्व once a mom, always a mom. Once a daddy, always a daddy. तर ह्याला रिटायरमेंट नाही. तर घर ही पहिली आणि कायमची शाळा आहे. मग वर्तन, भाषा, कृतीतून आईवडिलांनी शिकवण द्यायची आहे मुलांना, नुसतं सांगून नाही. तर इथे मी काही चित्र दाखवली आहेत. ही सगळी चांगली चित्र आहेत. म्हणजे आई मोबाईलवर बोलते, लॅपटॉपवर काम करते,
नंतर इथे तर मुलगी पण बघा सेम टू सेम कॉपी करते. आई प्राणायाम करते, मुलगी प्राणायाम करते. तिकडे आई फळ खाते, बाळ पण फळ खात आहे. तर मुलं निरीक्षण करत असतात आणि आईवडिलांना कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वांना दिसतंय ना शेवटच्या लाईनपर्यंत? चित्र दिसतायत ना? हां. शुद्ध भाषा म्हणजे चांगले संस्कारातला एक भाग आहे. प्रेम व्यक्त करताना गोड भाषा आवश्यक. ए बाप्या ये तिकडं ये जर जवळ ये. अरे हे काय? अहो नीट बोलवा त्याला. आई म्हणते माझी प्रेम व्यक्त करायची हीच पद्धत आहे की नाही बाप्या? करून मग परत त्याला खेळवायचं. बरोबर की नाही? हां. मग प्रेम व्यक्त करताना गोड भाषा आवश्यक आहे. घरात वापरलेली जी भाषा असते ती मुलांची प्राथमिक भाषा होते आणि त्यामुळे घरी शुद्ध आणि सौम्य भाषा वापरावी. मुलांच्या बोलण्यात तुमचं प्रतिबिंब दिसत असतं. आता इथे बघा या चित्रामध्ये मागे या चित्रामध्ये आई आणि वडील संवाद करतायत. तो संवाद आहे का? तो संवाद नाही चालू आहे, तो विसंवाद चालू आहे. आणि वडील बोट करून आईला रागारागानं बोलतायत. मग मुलाला काय वाटतं? नवरा बायको किंवा आई वडील असेच बोलत असतात. सगळेच आई वडील असे बोलतात किंवा हीच असंच करायचं असतं. त्यामुळे तोही शाळेमध्ये न कळत आपल्या मैत्रिणीला तो बोलताना स्वतःचं बोट करतो. मग शिक्षिकेला शिक्षकांना आश्चर्य वाटतं की हे काय असं काय वाटतोय ना. मग याचं कुठे मूळ? तर हे घरात आहे किंवा शाळेमध्ये सुद्धा त्यांचे मित्रमैत्रिणी असे वागत असतील. दोन्ही गोष्टी असू शकतात. तर असं वागायचं नाही. तर मुलांसमोर अशा गोष्टी करू नका कृपा करून. तुम्हाला या जगामध्ये एकही नवरा बायको नाही ज्यांच्यामध्ये भांडण होत नाही, वाद होत नाही. तुम्हाला माझ्या लग्नालाही 37 वर्ष झाले. आजही आम्ही भांडतो. तर मला असं वाटतं भांडणात पण एक प्रकारचं प्रेम असतं. तर पण ते करताना आपल्या मुलं जवळपास नसतील ही काळजी तुम्ही घ्या. एवढी खबरदारी घ्या. मूल्यांची प्रेरणी म्हणजेच जबाबदार नागरिक. मुलांचं हे वय आहे 5वीतले 10वी, हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ आहे. चांगल्या सवयी लागणं, जबाबदारी, सहानुभूती यांची मशागत आवश्यक आहे. म्हणजे पालक हे एका शेतकऱ्याप्रमाणे असतात. शेतकरी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करतो, चांगलं बियाणं पेरतो, तसेच पालकही चांगल्या सवयी, जबाबदारी, सहानुभूती यांची मशागत करून वेळेवर मार्गदर्शन, प्रेम, शिस्त यांचं खतपाणी घालतात आणि यातून एक व्यक्तिमत्व तयार होतं. हे कृतीमधून शिकवणं आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, वेळेचं पालन, नम्रता हे घरीच दाखवायला हवे. आता इथे चित्र दिलेली आहेत बघा. इथे वडील आहेत, मुलाला शाळेला सोडायला येत आहेत. त्यांनी हेल्मेट घातलंय, ट्रॅफिकचे नियम पाळत आहेत. पण वडिलांनी काय केलं? येता येता गुटखा खाल्लाय तोंडात गुटखा आहे आणि थुंकले रस्त्यावर. तर हे मुलांनी बघितलं. मग त्याला काय वाटणार की अरे हे काय गुटखा छान असतं वाटतं आणि आपण हे खावं ना कधीतरी. कारण हे वय, या वयामध्ये क्युरिओसिटी असते. नवीन नवीन गोष्टी करायची त्यांना हाव असते. मग आपण पण हळूच गुपचूप पप्पांच्या खिशातली पुडी काढून आपणही खाऊया आणि आपणही त्यांच्यासारखं थुंकूया असं वाटतं. त्याच्यात त्यांना हिरोगिरी वाटते. दुसरं चित्र आहे ते लहान मूल आपली खेळणी आवरून ठेवतंय. म्हणजे काय? या घरात संस्कार होत आहेत.
की तू जेव्हा तू पसारा केलास तर तू तुझं खेळ आवडून ठेव, म्हणजे आपलं घर स्वच्छ दिसतं की नाही हे संवादाच्या रूपातनं त्यांना पटवून दिलेलं आहे आणि ते मुलकडे करतात. इथे तिसऱ्या चित्रात काय, एक मुलगा आहे, किशोरवयीन मुलगा, तो आजोबांना मदत करतोय. तर हे वृद्ध लोकांना, आजोबांना मदत करणे हे गरजेचं आहे. हे शिक्षण, ही शिकवण घरातूनच मिळायला हवी. जबाबदारीची सवय लहानपणापासून द्या. घरकामात सहभाग असू दे, झाडांना पाणी घालणं, टेबल लावणं, छोटे निर्णय घेण्याची संधी द्या, म्हणजे त्यातून आत्मविश्वास वाढतो. एक दिवस असं ठेवा की आज माझा मुलगा फॅमिली लीडर, तो जसं सांगेल त्याप्रमाणे आपण आजचा रविवार प्लॅन करायचा. मग त्यातून त्याला संधी द्या. ठीक आहे, मग आज काय करायचं संध्याकाळी आपण, राजूला एकदम जबाबदारी वाढते, एकदम नाही तू ठरवायचंय आज कुठे जायचंय कसं. मग ते तो आठवतो, आई बाबा आपल्याला कुठे आई बाबा दर रविवारी आपल्याला कृष्णाच्या मंदिरात घेऊन जातात पहिल्यांदा. मग तिथून नेतात एका वृद्धाश्रमामध्ये दर रविवारीने किंवा महिन्यातून एका रविवारी. मग बाबा आपण असा प्लॅन करू, पहिला आपण श्रीकृष्ण मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग तिथून आपण वृद्धाश्रमात जाऊ, आजी आजोबांना छान गोष्टी सांगू, त्यांना हसवू आणि मग नंतर आपण बागेत खेळायला जाऊ. ही जी जबाबदारीची जाणीव आहे ना, तर त्यांना निर्णय घेऊ द्या. आणि ते जर चुकले काही करताना तर तुम्ही आहातच त्यांना सांभाळायला. शेजाऱ्याला मदत करणे, सार्वजनिक ठिकाणची शिस्त सांभाळणे, वृद्ध लोकांना सन्मान, यातून सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलता वाढते. मूल्यांचा अभाव असेल तर काय होतं, इथे एक व्हिडिओ क्लिप आहे, तर ती तुम्ही पहा. आवाज येतो. यावर्षीचा प्रसंग आहे योगा डेचा. योगा डे कैंसिल करो, सिविक सेंस डे ले लिया, ब्रेथ वर्क, मोड सेक्स, ब्रेन वर्क, इन्हें मन की शांति की जरूरत कम है, इन्हें इंसान बनने की जरूरत ज़्यादा है, इन्हें ये सीखने की जरूरत ज़्यादा है हाउ टू बिहेव इन पब्लिक एंड हाउ टू रिस्पेक्ट पब्लिक प्रॉपर्टी. इट्स नॉट सिविक सेंस डे इन इंडिया. एवरी मंथ, एवरी वीक, एवरी संडे रन कैंपेन ऑन लोगों को सिखाओ सिविक सेंस, वेयर इंस्टेड ऑफ लर्निंग हाउ टू ब्रीथ, वी लर्न हाउ टू बिहेव. लोगों को मंत्रालय और मंत्रालय के बीच का डिफरेंस बताओ. कितना भी स्वच्छ भारत अभियान कर लो, लोगों ने वही करना है जो वो करते आए, क्योंकि फैसिलिटीज की कमी है, अकल की कमी है, सारे को डस्टबिन की कमी है, डर और डिसिप्लिन की कमी है. People are not helpless, they are just shameless. गवर्नमेंट एक थूक के देखो, they will not just find you, they will emotionally damage your self-esteem. दुबई में एक हरकत करके देखो, उसी योगा मैट में बैठा के प्लेन से धक्का मार रहे हैं, लेकिन इंडिया में जो करना है करो, कचरा जहाँ फेंकना देखो, जहाँ थूकना है थूको, अपना ट्रांजेक्शन पब्लिक प्रॉपर्टी में निकालो. किसी भी कारण तो हमारी पर्सनालिटी ब्रेक बन गई है. प्रॉब्लम isn't just these people, the problem is us for tolerating them. इसलिए सूर्य नमस्कार की जगह शिव नमस्कार शुरू करो. जो रोज होता है उसका वीडियो बनाओ, पब्लिकली पोस्ट करो, पब्लिकली शेयर करो, ताकि जानवरों को समझ में आए लाइन में कैसे खड़े होते हैं, क्लच कैसे करते हैं. अदरवाइज कितना भी ब्रेथ लो कर लो, ब्रेन वो फिक्स नहीं होने वाला है. सरकार से मेरी हाथ जोड़ के विनती है, हर स्कूल में सिविक सेंस को मैंडेटरी सब्जेक्ट बनाओ, हर महीने कैंपेन लगाओ, लोगों को सिविक सेंस सिखाओ. जितना पैसा योगा सिखाने में लगा रहे हो उसका आधा भी अगर लगा दिया तो देश बदल सकता है, क्योंकि फैसिलिटीज की कमी, अकल और अकाउंटेबिलिटी की कमी है. नाउ इट इज योर रिस्पॉन्सिबिलिटी दैट दिस वीडियो रीचेस द राइट पर्सन. बघितलं, मूल्यांचा अभाव असेल तर पुढे हे भारताचे नागरिक होणार आहेत, सुजाण नागरिक. आता सुजाण इथे क्वेश्चन मार्क येईल जर अशा पद्धतीने हे नागरिक वागणार असतील तर 60 मुलींपैकी 50 मुलींचं हिमोग्लोबिन हे नॉर्मल रेंजपेक्षा कमी होतं. ह्या मुली पुढे जाऊन इंजिनियर होऊन करिअर करणार होत्या, एका ऑफिसमध्ये काम करणार होत्या. ऑफिस मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जिथे प्रचंड प्रेशर असतं, पैसा मिळतो, पगार मोठे असतात,
पण तेवढंच कामही करवलं जातं. मग ह्या करिअर करणार, घर सांभाळणार आणि लग्न झाल्यानंतर पूर्ण आपल्या डायटाचा प्लॅन बनवून पुढच्या तासाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मग बॅलन्स डाएट म्हणजे काय पासून त्यांची सुरुवात झाली. म्हणजे कार्बोहायड्रेट्स किती घ्यायचे, प्रोटीन किती घ्यायचं आहे, मिनरल्स किती पाहिजे, वॉटर इंटेक किती पाहिजे, हे सर्व मी प्रत्येक मुलीला स्टेजवर बोलवून सांगायला लावलं. आणि जर कुठल्या विटॅमिनची कमतरता असेल तर कुठला रोग होईल, म्हणजे चष्मा लागतोय तुम्हाला, म्हणजे डोळ्याची प्रकृती ठीक नाही आहे, तर का कुठलं विटॅमिन कमी पडत आहे, तर ए विटॅमिन कमी पडत आहे. मग ए विटॅमिन कोणत्या आहारातून मिळत आहे हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे असं त्यांना सांगितलं. तर मॅडम मला अगदी हे कितीही सांगितलं तरी होत नाही, तर दरवर्षी म्हणजे तुम्ही डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्टचं लेक्चर ठेवा दरवर्षी, आणि 2 वर्षातून एकदा सगळ्या मुलींचं हिमोग्लोबिन चेक केलं जातं. अगदी तुम्ही कुठल्या तरी हॉस्पिटलबरोबर टायअप करू शकता, हे मोफत सुद्धा काही संस्था करून देतात, तर प्लीज तुम्ही करा. केलं ना? हां, छान. तर संवादातून आहाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी. स्क्रीन टाईम, मोबाईलचा मर्यादित वापर हवा आहे. आपण बघितलं डिजिटल सजगता म्हणजेच विवेकी पिढी, कुठल्याही गोष्टींचा अतिरेक वाईटच. त्यामुळे मोबाईल हे अतिशय युजफुल साधन आहे. आपलं मूल कुठे आहे, काय आहे ते कळतं आपल्याला. आपण कायम कनेक्टेड राहतो एकमेकांशी, पण त्याचा अतिवापर करू नये. मग यासाठी काय करायचं? मोबाईल हे साधन आहे, साध्य नव्हे. तर आई वडिलांनी घरामध्ये संध्याकाळच्या वेळी नो मोबाईल आवर, 1 तास मोबाईल सर्वांनी बाहेर ठेवायचा. आणि मग त्यावेळी काय करायचं? एकमेकांमध्ये संवाद, गोष्टी, खेळ. तर इथे 2 चित्र आहेत. काय होत आहे या चित्रामध्ये एक म्हणजे दिवाळीचा सण दिसतोय, रांगोळी काढली, फुलं आहेत, सर्वजण छान नटलेले आहेत पारंपरिक ड्रेसेस घालून, पण प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, आजोबांपासून नातीपर्यंत. उलट इथे बघा काय हवे आहे, कसं चित्र दिसायला पाहिजे घराघरातून. तर काय खेळतायत? सगळेजण मिळून कॅरम खेळतायत. आता बरेच बैठे खेळ आहेत. तुम्ही करोनाच्या काळात हे ऑब्झर्व केलं असेल की घरामध्येच सगळेजण असायचे, तर वेळ कसा घालवायचा? तर आपण परत बॅट बॉलकडे गेलो, परत आपण बॅडमिंटनच्या रॅकेट्स काढल्या बाहेर, पत्ते बाहेर काढले, नंतर आपण कॅरम बोर्ड बाहेर काढले, सापशिडीचा खेळ. तर ते तुम्ही करू शकता. मी सौ शीतल कोरटीकर आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी उभी आहे. खरं तर मॅडमनी त्यांच्या प्रास्ताविकातून आपल्याला सांगितलं की आजच्या प्रमुख व्याख्यात्या ह्या आपल्याच आहेत, त्यामुळे आपल्या माणसांचे आभार कसे मानायचे, होय की नाही? त्यापेक्षा आपण थोडा शब्दप्रयोग बदलूयात. कृतज्ञता व्यक्त करणे किंवा मनापासून धन्यवाद देणे. सर्वप्रथम मी आजच्या पालक सभेला लाभलेल्या प्रमुख व्याख्यात्या माननीय प्राध्यापिका सौ सुचेता खोत यांना मनापासून धन्यवाद देते. सजग पालक ही कोणत्याही सशक्त पिढीची खरी शिदोरी असते. मुलांचे शिक्षण, संस्कार आणि जीवनमूल्यांचे बीज रोवणारे पहिले गुरु म्हणजे पालक. त्यांची प्रत्येक कृती, बोलणे, वागणे हेच मुलांसाठी शिक्षण असते. आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात पालकांनी केवळ मुलांचे शिक्षणच नव्हे तर त्या बरोबरीनंच त्यांचं मानसिक, सामाजिक आणि भावनिक विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सजग पालक कसे असतात हे आपल्याला आत्ताच मॅडमने सांगितलं की मुलांशी संवाद साधतात, त्यांचं ऐकतात आणि त्यांना समजून घेतात आणि त्यांना योग्य दिशा दाखवतात. आजच्या या संवादातून हे स्पष्ट झाले की सजग आणि जबाबदार पालक हीच सशक्त आणि सुजाण पिढी घडवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. पालक, शिक्षक आणि शाळा या त्रिसूत्रीचा समन्वय
अधिक भक्कम करण्याची ही एक सुंदर सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. तसेच कार्यक्रमाला आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत राजेश पटवर्धन सर उपस्थित होते, त्यांचेही आभार मानते. तसेच आजच्या नवनिर्वाचित पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ स्वाती देशपांडे, सहसचिवा सौ सरस्वती कोकणे यांचेही मनापासून आभार मानते. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सौ प्रतिमा जमखंडीकर मॅडम यांचेही आभार मानते. माजी सहसचिव श्रीयुत सुशांत कुलकर्णी सर, माजी उपाध्यक्ष श्रीयुत रामचंद्र धर्मसाले सर यांचेही आभार मानते. या वर्षीची नवनिर्वाचित पालक कार्यकारिणी सदस्य अध्यक्ष माननीय मुख्याध्यापिका सौ श्रुती वागेवाडी, सचिवा सौ मीनाक्षी भाटवडेकर यांचेही आभार मानते. तसेच उपस्थित सर्व पालक यांचेही आभार. आपल्या उपस्थितीने आमचा उत्साह वाढवला. या पुढील वाटचालीसाठीही आपण अशीच साथ द्याल हीच अपेक्षा करत आपल्या उपस्थितीबद्दल, सक्रिय सहभागाबद्दल आणि सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद या सर्वांचे मनापासून आभार मानते. संयोजकांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.